नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वाची बातमी मी घेऊन आलो आहे। त्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहेत। आनंदाची बातमी, या राज्य कर्मचाऱ्याचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार, हे निश्चित 100% वाढणार आहे। या संदर्भामध्ये आनंदाची बातमी आहे। या राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार, किती वाढणार, रिटायरमेंट एज या संदर्भातले टायटल असून स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत। स्टेट एम्प्लॉईज न्यूज, राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे मोठे अपडेट समोर आले आहे। खरं तर गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासोबतच सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबतची मागणी केली जात आहे। त्यापैकी सर्वात प्रथम सेवानिवृत्तीचं वय वाढवल्या जाईल आणि त्यानंतर पेन्शनच्या बाबत विचार केला जाईल, असं गव्हर्नमेंटचं मत आहे। त्यासाठी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा देखील केला आहे। शासनाच्या या संदर्भात वारंवार निवेदनेही देण्यात आली, अनेक संघटनेने सुद्धा दिले आहेत। दरम्यान राज्य कर्मचाऱ्यांचा हा पाठपुरावा लवकरच यशस्वी होणार आहे असे चित्र तयार झाले आहे आणि ते स्पष्ट आहे। खरे तर आगामी वर्षात अर्थात 2024 म्हणजे 2024 या वर्षात लोकसभा सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत। सोबतच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकाही देखील राहणार आहेत आणि घेतल्या जाणार आहेत। अशा परिस्थितीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना साधण्यासाठी वर्तमान शिंदे फडणवीस पवार सरकारच्या माध्यमातून सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याचे वृत्त गेल्या काही दिवसापासून प्रसार माध्यमामध्ये फिरत आहे। विशेष म्हणजे गेल्या काही दिवसापासून राज्यात मुख्य सचिवांनी याबाबतचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवला आहे आणि शासनाने तो विचाराधीन असल्याचेही सांगितले आहे। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राज्य कर्मचाऱ्यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत असे विधान केले होते की मुख्यमंत्री यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन असल्याचे स्पष्ट आहेत आणि 100% याबाबत शासन निर्णय हा 31 मार्च 2024 च्या आत 100% निर्गमित होणार आहे। प्रस्ताव तयार आहेत, फक्त सही होणे बाकी आहे। खरं तर सद्यस्थितीला महाराष्ट्र राज्यात अ, ब आणि क संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्ष एवढे, मात्र ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष आहेत। त्यासोबतच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 आणि देशातील अन्य राज्यातील अन्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील 60 एवढेच आहे। यामुळे राज्यातील अ, ब, क संवर्गातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय इतर कर्मचाऱ्याप्रमाणे 60 एवढे केले गेले पाहिजे अशी मागणी कर्मचाऱ्याकडून आणि संघटनेकडून होत आहे आणि दरम्यान याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडे विचाराधीन आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावर सकारात्मक निर्णय होईल असा दावा मीडिया मार्फत केला जात आहे। मीडियाला संपूर्ण याची माहिती आहे आणि म्हणून मीडिया स्पष्टपणे सांगत आहे की सेवानिवृत्तीचं वय 58 वर्षावरून 60 वर्ष हे 100% होणार आहे आणि 31 मार्च 2024 च्या आत हा शासन निर्णय आपल्या हाती पडो ही ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलची ईश्वर चरणी प्रार्थना। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। थँक्यू व्हेरी मच।